नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मित्रांनो जे NHM नॅशनल हेल्थ मिशन आहे त्याच्या अंतर्गत मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नागपूरसाठी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता नागपूर विविध पदांची पदभरतीची जाहिरात आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, याच्यासाठी तुमचे ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला कसे करायचे आहेत, काय पात्रता आहे, कुठली पदं भरली जात आहेत, ती सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर 20 मार्च 2024 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। तर ही जाहिरात पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ मार्फत मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे NHM जे आहे मित्रांनो या ठिकाणी 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदभरती करतं आणि 11-11 महिन्याला तुमचं कॉन्ट्रॅक्ट परत मित्रांनो तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती रिन्युअल देखील होतं। तर मित्रांनो तुम्ही बाकी परमनंट पदांचा अभ्यास करत करत या ठिकाणी देखील जॉब घेऊ शकता। याची एक्झाम होत नाही, थेट मित्रांनो तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती सिलेक्शन होतं। तर बघा कुठल्या जागा आहेत त्याच्यामध्ये। पहिली जागा या ठिकाणी पाहूया आपण लेखपालनी कार्यक्रम सहाय्यक। तर बघा मित्रांनो प्रोग्राम असिस्टंट कार्यक्रम सहाय्यकची खूप चांगली पोस्ट आहे। अकाउंटंट आणि कार्यक्रम सहाय्यक म्हणून देखील तुमची या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। तर याच्यासाठी मित्रांनो तुमचं वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे, म्हणजे BCom पाहिजे आणि MSCIT झालेलं पाहिजे। त्यानंतर टॅली ERP9 पाहिजे, टायपिंग मराठी 30 आणि इंग्लिश 40 असेल आणि अनुभव असलेच प्राधान्य आहे। अनुभव कंपल्सरी नाही, मात्र अनुभव असलेच त्याचे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला दिले जातात। तर BCom झालं आहे तर तुम्ही येथे अप्लाय करू शकतात। खुल्या प्रयोगासाठी मात्र एकच जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला पर मंथ इतका या पदासाठी असेल। त्यानंतर दुसरी पोस्ट या ठिकाणी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी याची, ज्याच्यामध्ये देखील एकच वॅकन्सी आहे, जी की तालुका प्रशिक्षण पथक अल्लपल्ली जिल्हा गडचिरोली या ठिकाणी नियुक्ती ठिकाण मात्र तुमचं असणार आहे मित्रांनो। नागपूर परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी ही पदभरती होते। तर ओपनसाठी एक जागा आहे, यासाठी MBBS किंवा BMS झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल। 28,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे नर्सिंग ऑफिसर स्किल लॅबमध्ये मित्रांनो सार्वजनिक आरोग्य संस्था डायरेक्टली आरोग्य विभाग जी आहे मित्रांनो तिथंच नागपूरचं त्याच ठिकाणी मित्रांनो ही जी पोस्टिंग असणार आहे नर्सिंग ऑफिसरची। तर याच्यासाठी तुम्हाला विज अ साठी एकच जागा ठेवण्यात आलेली आहे। BSc नर्सिंग तुमचं झालेलं आहे तर इथे अप्लाय करता येईल, ज्याच्यासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 25,000 पर मंथ असणार आहे। स्टाफ नर्सची जागा नाही आहे, ही डायरेक्टली नर्सिंग ऑफिसरची पोस्ट आहे, त्यामुळे पेमेंट या ठिकाणी जास्त आहे। स्टाफ नर्सला 20,000 पेमेंट या ठिकाणी असतो। तर ही जी मित्रांनो पदं आहेत ही भरली जात आहेत नागपूरसाठी। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला समकक्ष अथवा कुरिअरने देखील अर्ज पाठवता येणार आहे। तुम्ही कुठूनही अर्ज करू शकता, पोस्टाने देखील पाठवू शकता किंवा स्वतः तिथं जाऊन देऊ शकता। तर पत्ता आहे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय नागपूर मंडळ नागपूर माता कचेरी परिसर सदानंद पेठ दीक्षाभूमीजवळ नागपूर या ठिकाणी मित्रांनो 20 मार्चपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते त्याच्या अगोदर गेले पाहिजेत। तर याच्यामध्ये देखील लिहिलेलं आहे मित्रांनो पहा, पुढं तुमचं जे काम असतं 11 महिन्यासाठी असतं, 11 महिने 29 दिवसाची नियुक्ती समाधानकारक कार्यकाळानंतर तुम्हाला देण्यात येते मित्रांनो। पुढं तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील वाढवता येतं। तर त्यासाठी तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकता। तर खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये तुम्हाला मित्रांनो चार्जेस असतात, DD काढायचा असतो आणि राखीव प्रयोगासाठी 100 रुपयाचा DD डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस नागपूर ऑदर डिटेक्शन्स यांच्या नावाने मित्रांनो या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढून अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे। DD नसेल तर अर्ज अपात्र ठरवला जातो। त्यानंतर बघा बाकी याच्यामध्ये आरक्षणाविषयी वगैरे सर्व माहिती दिलेली आहे आणि याची नियुक्ती जी आहे मित्रांनो याची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड होती तुमची मी सांगितल्याप्रमाणे। तर याच्यामध्ये पहा तुम्हाला जे एक्झाम तुमची जी आहे जसं की BCom वरती तुम्ही अप्लाय करताय तर BComला तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स असतील तर त्याचे 50 गुण धरले जातात मित्रांनो। समजा तुम्हाला 60 मार्क्स आहेत तर 60 गुणिले 50 भागिले 100 करून तुमचे त्याचे मग 30 मार्क्स होतात। 60 मार्क्स असतील तर त्याचं प्रोपोरेशन काढलं जातं मित्रांनो। तर ज्याला जास्त मार्क्स आहेत त्याचं इथं सिलेक्शन मित्रांनो होईल। त्यानंतर उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे अजून 20 गुण तुम्हाला दिले जातात मित्रांनो। त्याच्यानंतर संबंधित पदाचे निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला एका वर्षासाठी मित्रांनो 6 गुण अशी मिळून जास्तीत जास्त 30 गुण दिले जातात। तर हे सर्व गुणांची 100 गुणांची बेरीज करून या ठिकाणी तुमचं फायनल कट ऑफ जे आहे ते लावलं जातं। आता जागा कमी या ठिकाणी मात्र तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। तुमचं BCom झालेलं आहे, टॅली झालेलं आहे, त्याचबरोबर नर्सिंग झालेलं आहे, तर तिथं नागपूरमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी संधी आहे। इतर जिल्ह्यांची जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथं तुम्हाला पाहायला भेटेल। अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा आरोग्य विभागाच्या डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही जाहिरात पाहता येईल। धन्यवाद।